सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने अगदी सपशेल नकार दिलेला आहे। यामुळे मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच निर्माण झालाय। दोन्ही कोर्टाचे निकाल या मार्गातले सर्वात मोठे अडसर ठरणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा कुणबी उल्लेखाचा नकार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले। सागर, सौरभ, मुळात कुणबी म्हणजे जे सध्या विद्यमान मराठा समाजाचे सगळे लोक आहेत त्यांना ओबीसी म्हणून थेट प्रमाणपत्र द्यावं अशा स्वरूपाची मागणी, ओबीसीच्या माध्यमातून कुणबी हे प्रमाणपत्र द्यावं अशी स्वरूपाची मागणी जरांगेंची आहे। पण मुळात हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय यांचे जे 2001 आणि 2004 चे काही निकाल आहेत ते सगळ्यात मोठ्या अडचणीचे ठरणार आहेत। कारण की 2001 मध्ये या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये एक केस आली होती जी मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वाधिक चर्चेची झाली होती। त्याच्यामध्ये जो आपणास माहित आहे की बाबासाहेब चव्हाण यांना जात पडताळणी समिती 2001 मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं होतं जे मराठा आहेत। आणि या संदर्भामध्ये ज्यावेळेस चव्हाणांना प्रमाणपत्र दिलं गेलं त्यानंतरनं त्यांना प्रतिवादी करत आणि महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी करत ओबीसी नेतृत्व असणारे एक जण कोर्टात गेले होते। आणि 17 ऑक्टोबर 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मार्लपल्ले आणि बग्गा या न्यायाधीशांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता की त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की सरसगट सगळ्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं योग्य ठरणार नाही आणि जर तसं दिलं तर एक सामाजिक मूर्खपणा स्वरूपाचं ते भूमिका राहील। अर्थात या संदर्भात परत एकदा चव्हाण हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते हायकोर्टाच्या निकालाच्या विरोधात। तिथे देखील सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा जो पूर्वीचा निकाल चव्हाणांच्या विरोधात होता तोच कायम राखला होता। याचा अर्थ सरसगट जो मराठा समाज आहे त्याला कुणबी सर्टिफिकेट देणं हे रास्त होणार नाही अशा स्वरूपाची भूमिका हायकोर्टाने आणि सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती। तशा स्वरूपाचे निर्णय दिले गेले होते। यानंतरनं मात्र आता परत एकदा हे प्रकरण गाजतं। याचं प्रमुख कारण म्हणजे आता मनोज जरांगे जे मुंबईमध्ये आंदोलनाला बसलेले आहेत, या संपूर्ण आंदोलनामध्ये त्यांची प्रमुख मागणी आहे की जे मराठा समाजाचे व्यक्ती आहेत सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायचं आहे ते कुणबी म्हणून दिलं जावं आणि ते ओबीसी कोर्टातनं दिलं जावं। अर्थात या दोन्ही केसचा जर प्रकरणाचा जर विचार पाहिला की हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालाचा, तर मग मनोज जरांगे यांच्या ज्या बाबतची मागणी आहे त्यालाच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि सरकारकडनं ती मागणी पूर्ण होणं फार मोठा एक टास्क राहणार आहे। कारण की सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचेच निर्देश तशा स्वरूपामध्ये आहेत की सरसगट प्रमाणपत्र दिलं जाऊ नये। मग मुद्दा उपस्थित राहतो की आज संध्याकाळी जी 5 वाजता ॲडव्होकेट जनरल यांच्याबरोबरची मंत्री उपसमितीची एक बैठक महत्त्वाची होणार आहे। यामध्ये या संदर्भातला तोडगा कसा काढला जाणार आहे, कारण की ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटची अंमलबजावणी करावी ही एक प्रमुख मागणी आहे। आर्थिक मदत आणि नोकरीमध्ये जे या आंदोलनाच्या दरम्यान व्यक्ती जे मरण पावले त्यांना वारसांना नोकरी मिळावी अशी एक मागणी आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची प्रामुख्याने मागणी आहे ती म्हणजे सरसगट कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिले जावं। मात्र सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्याच आदेशामुळे जरांगेंची मूळ मागणी जी आहे त्याला प्रश्नचिन्ह उपस्थित होईल आणि आजच्या या बैठकीमध्ये सगळ्यांचं लक्ष असेल की याबाबत ॲडव्होकेट जनरल आता काय सल्ला देत आहेत आणि मंत्री उपसमिती संदर्भ यापुढे मग काय भूमिका घेणार आहे। कारण की जरांगेंचं आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। आज ती मुदत एक दिवसाने वाढताना दिसते। कदाचित या संदर्भात आज काही निर्णय झाला नाही तर अर्थात मंत्री उपसमितीच्या वतीने जे माजी न्यायमूर्ती शिंदे आहेत आणि कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी जे जरांगेंशी चर्चा करतायत ते देखील आज होणार नाही। यामुळे परत एकदा दिवस एक्सटेन्शन करून जरांगेंना आंदोलनासाठी मुदतवाढ दिली जाईल असा एक दावा केला जातोय। पण दुसरीकडे जी सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे जरांगेंची ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही। याला प्रमुख कारण म्हणजे यापूर्वी हायकोर्टाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दोघांनी जे निर्णय दिले आहेत त्याचा संदर्भ दिला तर मुळात जरांगेंच्या मागणीसाठी एक मोठा अडसर आहे आणि या मागणीसाठीचा तोडगा काढण्यासाठी आता आज समिती अजून काही भूमिका घेते का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। निश्चितच सागर, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा, कारण अजून एका बातमी संदर्भातले तुमचे अपडेट्स तुमच्याकडनं घ्यायचे आणि ती बातमी आधी आपण प्रेक्षकांना सांगूया। ते म्हणजे आरक्षणाच्या लढाईमध्ये आता छगन भुजबळ ऍक्शन मोड मध्ये आले। उद्या छगन भुजबळ मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक घेणार आहेत।
आणि ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि याही संदर्भातले अपडेट्स आपण घेऊया। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, सौरभ, गेले काही दिवस जरांगे ज्या पद्धतीने भुजबळ यांच्याविषयी किंवा देवेंद्र फडणवीसांविषयी, हाके यांच्याविषयी विधानं करतायत, त्यानंतर कोणत्या रिएक्शन समोर येत नव्हत्या आणि एका बाजूला जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे समोर आग्रही आहेत, तर दुसरीकडे मग यापूर्वी जे आक्रमक पद्धतीने छगन भुजबळ भूमिका मांडत होते ते आता शांत का, असं एक म्हटलं जात होतं। आता या संदर्भात एक महत्त्वाची घडामोड घडताना दिसून येते, ती म्हणजे छगन भुजबळ यांनी समता परिषद, त्यांची जी काही ओबीसी संघटनासाठी आणि विशेषतः माळी समाजासाठी काम करणारी संघटना आहे, त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक मुंबईमध्ये बोलवलेली आहे आणि तसंच ओबीसी समाजातले जे छोटे मोठे घटक पक्ष आहेत, त्यांचे जे नेते आहेत, त्यांना सुद्धा या बैठकीला बोलवलेलं आहे। एका बाजूला मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी जरांगे हे आक्रमक आहेत, मराठा समुदायाचे मोठमोठे वेगवेगळे जे नेते वेगवेगळी भूमिका मांडताना दिसून येत आहेत, त्याचवेळी ओबीसी समुदायासाठी सुद्धा छगन भुजबळ आता परत एकदा ऍक्टिव्ह होत झालेले दिसून येत आहेत। काही दिवसांपूर्वी आपणास माहित आहे की भुजबळांनी आणि जे वक्तव्य केली होती त्यानंतरनं जरांगे विरुद्ध भुजबळ असं एक वाक्ययुद्ध प्रचंड गाजलं होतं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत याचे पडसाद सुद्धा उमटताना दिसले होते। आता परत एकदा जरांगे यांच्या आरक्षणाच्या बाजूला एक आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी मूठ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उद्या एक महत्त्वाची बैठक होती। या बैठकीमध्ये आपणास माहित आहे की नागपूरमध्ये मुळात ओबीसीच्या आरक्षणामध्ये थेट सरसकट मराठा समुदायाला दिलं जाऊ नये या संदर्भात आंदोलन सुरू आहे। त्या गोष्टीचे काही महत्त्वाचे ठराव होतील आणि त्या दृष्टिकोनातनं भुजबळ सुद्धा भविष्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये ओबीसी समुदायासाठी काही महत्त्वाच्या रॅली करतील असं एक सांगितलं जातं। दुसरीकडे ओबीसी समुदायामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण जे आहे ते दिलं जाऊ नये अशाही स्वरूपासंदर्भात काही मोर्चे सुद्धा निघतील असं म्हटलं जातं। त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या काही घडामोडी घडतायत, या बैठकीकडे लक्ष असणार आहे। तूर्तास भुजबळ परत एकदा जरांगेंबरोबरच ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत। निश्चितच आपण सागर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आणि आता आपण थेट दृश्य बघणार आहोत, ती आझाद मैदानातली ही दृश्य